नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत बटाटे पोहे। आपण कांदे पोहे किंवा साधे पोहे खाल्ले असेल, पण तुम्ही या पद्धतीने बटाटे पोहे करून बघा। सकाळच्या नाश्त्याकरता नक्की बनवून बघा। तर चला हे पोहे कसे करायचे बघूया। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बटाटे पोहे करण्याकरता इथे आपण पोहे घेतले आहे, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ चवीपुरतं आणि साखर घालून छान मिक्स करायचं आहे। इथे मी मीठ आणि साखर घातलेली आहे। यामध्ये लिंबू रस सुद्धा पिळून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर हे रेडी करून ठेवायचं आहे। आणि इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे आपण बटाटे घेतले आहे, छान बारीक चिरून घेतले आहे। कांदा सुद्धा उभा बारीक चिरून घेतला आहे। कोथिंबीर आणि मिरच्या लागणार आहे। इथे टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतले आहे। आता आपल्याला पोहे फोडणी घालायचे आहे। इथे मी कढई घेतली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी फुलली की त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहे आणि कांदे आपल्याला छान हलका गुलाबी येतपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी कांदे घातले आहे आणि छान याला परतून घेते। इथे बघू शकता आपले कांदे छान हलके लालसर झालेले आहे। यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे आहे। इथे मी छान 1-2 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले वाटाणे घालून घ्यायचे आहे। इथे आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकतो, त्यामुळे आपले पोहे हे छान पौष्टिक होते। आणि इथे आता आपल्याला पाण्यातून काढलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। तुम्ही यामध्ये बारीक चिरलेले गाजर सुद्धा घालू शकता, बीन्स सुद्धा घालू शकता, फुलगोबीचे छोटे तुकडे सुद्धा घालू शकता। आपण जेवढ्या भाज्या घालू तेवढे आपले हे पोहे छान पौष्टिक होतात आणि तेवढंच आपले मुलं छान आवडीने सुद्धा खातात। भाज्या अशा ते खात नाही। इथे आपण भाज्या छान शिजायला ठेवून द्यायचे आहे। इथे आपण 5 मिनिटं भाज्या शिजायला ठेवले होते, बटाटे आणि वाटाणे। इथे आपले बटाटे थोडेसे शिजायचे आहे। आपण यामध्ये टमाटर सुद्धा घालून घेऊ आणि हे टमाटर आणि बटाटे छान परत एकदा मिक्स करून याला परत आपण झाकून ठेवायचं आहे आणि याला थोडा वेळ परत शिजवून घ्यायचे आहे, बटाटे छान शिजतपर्यंत। इथे मी परत झाकण ठेवून शिजवून घेते थोडा वेळ। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपण बटाटे आणि वाटाणे टमाटर छान शिजवायला ठेवले होते, याला एकदा छान परतून घ्यायचं आहे। इथे आपले बटाटे छान शिजलेले आहे। इथे मी छान परतून घेते। इथे बघू शकता तुम्ही बटाटे आपले छान शिजलेले आहे अशा तऱ्हेने। आता यामध्ये आपण जे पोहे भिजवले होते त्यामध्ये आपण मीठ साखर आणि लिंबू रस टाकलं होतं, ते पोहे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे छान मिक्स करायचे आहे। यामध्ये हे छान मिक्स करून घेते आणि यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। इथे मी हळद घातलेली आहे। आता याला छान मिक्स करून घेऊ आणि याला छान 2-3 मिनिटं मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। इथे वरून कोथिंबीर घातलेली आहे। आपण अगोदरच यामध्ये मीठ साखर घातलेली आहे, त्यामुळे आता साखर आणि मीठ घालायची गरज नाही आहे। तुम्हाला आवडत नसेल तुम्ही यामध्ये साखर घालू नका, पण साखर घातल्याने खूप छान चव येते। इथे आपले पोहे तयार झालेले आहे। अशा अप्रतिम चवीचे पोहे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। ही रेसिपी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा।